नमस्कार, मी सुरेश शिंदे. आत्ता आपण तळेगाव दाभाडे महामार्गालगत असणाऱ्या जानकी प्राईड या बिल्डिंगच्या परिसरात आहोत. आज नुकतंच या ठिकाणी श्री स्टेशनरी आणि गिफ्ट आर्टिकल्स या दुकानाचं उद्घाटन होत आहे. त्या प्रसंगी आपण आत्ता या ठिकाणी आलेलो आहोत. नक्की त्या दुकानाचं जे उद्घाटनाचं नक्की काय औचित्य आहे किंवा नक्की आज मुहूर्त कोणता होता किंवा नक्की त्याच्यामध्ये काय भेटणार आहे ग्राहकासाठी, त्यांच्याकडे नवीन काही गिफ्ट येणार आहेत आणि नक्की काय असणार त्याचं स्वरूप हे आपण त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊयात. आत्ता आपण श्री गिफ्ट आणि आर्टिकल्स त्या दुकानामध्ये आहोत, तर नक्की जाणून घेऊयात. आज दुकानाचं उद्घाटनसुद्धा होत आहे, तर जे आपले मालक आहेत त्या दुकानाचे त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी निकिता पाटील. मी इथे मस्करनेस कॉलनीमध्ये राहते. सह्याद्री इंग्लिश स्कूलमध्ये मी ॲज अ टीचर म्हणून जॉब करते. सो ॲज अ टीचर म्हणून वर्कआउट करत असताना मला कळलं की मुलांना प्रोजेक्टचं सामान लागतं, स्टेशनरी लागते, काही नवीन आयटम आणि स्टेशनरी मटेरियलमध्ये काही नवीन खूप साऱ्या व्हरायटी आहेत. सो त्या सगळ्या मी माझ्या शॉपमध्ये मुलांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचबरोबर प्रोजेक्टला लागणारं सामान किंवा काही वेळेस पॅरेंट्सला माहिती नसतं की ह्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, याचा उपयोग कसा करायचा, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दलची गाईडलाईन मी मुलांसाठी आणि पॅरेंट्ससाठी एक सोयीस्कररित्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. बरं, आणखी काय काय असणार आपले गिफ्ट आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये काय काय असेल? या शॉपमध्ये तुम्हाला गिफ्ट आर्टिकल्स भेटतील सगळ्या प्रकारचे. रिटर्न गिफ्ट्स आहेत आपल्याकडे, स्टेशनरी मटेरियल आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून होम डेकोर वगैरेसाठी लागणारे वस्तू, हँडमेड प्रोडक्ट्सही तुम्हाला भेटतील. तुम्हाला नेमप्लेट, हँडमेड किचन वगैरे त्या टाईपही आपल्याकडे उपलब्ध होतील वस्तू. ओके सर, आपली ओळख सांगावी. मी गिरीश पाटील, 5 वर्षापासून मस्करनेस कॉलेजमध्ये राहतो आहे. बरं, माझा जॉब प्रोफेशन ऑटोमोबाईल इंजिनियर. बरं, आता या ठिकाणी आपलं एक समजा गिफ्ट आर्टिकल आणि स्टेशनरी वस्तू ठेवण्याचं नक्की आपली काय मानस आहे त्याच्याबद्दल? मी बऱ्याच जणांना इथून फीडबॅक ऐकलं होता की आम्हाला खूप दूर जावं लागतं गिफ्ट घेण्यासाठी, इथे जवळपास आपलं नाही. तर माझ्या मित्रांचं सेशन होतं की बघतोस काय असेल, तर मग मला डोक्यात आलं की आपणच का सुरू न करावी, मराठी माणसाने का नाही बिझनेस करावा. त्यानुसार मला मित्रांनी थोडं प्रवृत्त केलं आणि हा स्टार्टअप केला बिझनेस. ओके सर, धन्यवाद. मॅडम नमस्कार, आपली ओळख सांगावी. माझे नाव अश्विनी प्रभाळे. मी सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सेकंडरी टीचर आहे. ही माझी मैत्रीण निकिता पाटील यांचे आज श्री गिफ्ट आर्टिकल्स अँड स्टेशनरी या दुकानाचे उद्घाटन झाले आहे. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स देते. मी आज दुकान पाहिले, खूपच छान कलेक्शन आहे. गिफ्ट आर्टिकल्स तर इतके उत्तम आहे. आजकाल मुलांना बर्थडेचं खूप क्रेज आहे, तर लहान मुलांना खूप वेगवेगळे गिफ्ट्स पाहिजे असतात. तर इथे खूप छान छान ऑप्शन्स आहेत मुलांना चॉईससाठी. आणि वेगळे पण या दुकानाचं हे आहे की तुम्ही स्वतः येऊन इथे वेगवेगळ्या व्हरायटीजचे वस्तू तुम्ही स्वतः चॉईस करू शकता. छोटासा मॉल म्हणू शकतो आपण. इथे तुम्ही स्वतः चॉईस करून मग ते गिफ्ट म्हणून घेऊन जायचं आहे. आणि गिफ्ट देण्यासाठी, रिटर्न गिफ्टसाठी पण खूप छान छान ऑप्शन्स आहेत. स्टेशनरीसाठी पण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे, तळेगावामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं स्टेशनरी सहसा दिसणार नाही, अशा पद्धतीचं कलेक्शन इथे ठेवलेलं आहे. तर नक्की भेट द्यावी. धन्यवाद. सध्या आता मस्करनेस कॉलनीतून या भागामध्ये भरपूर बिल्डिंग वाढतात, नागरिक वाढतात आहे, परंतु त्याप्रमाणे जशी गर्दी पाहिजे तशी गर्दी होत नाही. परंतु तरी पण सह्याद्री शाळा आहे आणि मुलांचे वाढदिवस आहे, त्यासाठी हे दुकान नक्की उपयोगी असणार असं वाटतं का? नक्कीच, जरूर. शाळा जवळ आहे, खूप सारे विद्यार्थी इथे राहतात, त्या अनुषंगाने हे लोकेशन उत्तम आहे. विद्यार्थ्यांनी तर नक्की भेट द्यावी. स्टेशनरीसाठी उत्तम असे वेगवेगळे कलेक्शन्स ठेवलेले आहेत. आणि नागरिकांनाही गिफ्ट आर्टिकल्सचा प्रश्न पडतो. या जवळच्या एरियामध्ये छान असं दुकान नाही आहे तळेगावात, पण वेगळा कलेक्शन काही पाहिजे असेल तर हे दुकानासाठी नक्की चॉईस करा तुम्ही. बरोबर मॅडम, मला तुमच्याकडे यायचं आहे की दुकानाची वेळ किती असणार नक्की, ते थोडंसं आपलं सांगितलं असतं. वेळ तसं तर पूर्ण वेळ आपण चालू ठेवण्याचा प्रयत्नच करू. 4 वाजेच्या नंतर दुकान जवळजवळ 9 वाजेपर्यंत सुरू असेल. आणि सकाळची वेळ काय असणार आहे? सकाळी दुकान 9 वाजेपर्यंत सुरुवात होईल, तर ते 2 वाजेपर्यंत ओपन असेल. ओके सर, नमस्कार. थोडक्यात आपले सहकारी मित्र त्यांनी आता एक दुकानाचं नेमके आज उद्घाटन केलेलं आहे, त्यांच्याविषयी आपण काय सांगाल? माझे सहकारी मित्र गिरीश पाटील, आम्ही गेले कंपनीत 10 वर्ष एकत्र आहे. 10 ते 12 वर्ष झाले. आता 5 वर्ष झाले आम्ही तळेगावासोबतच आहे, एकत्र फ्लॅट घेतलेला आहे. तर जॉब करून दुकानाची कल्पना त्यांची थोडंसं त्रासदायक आहे, पण त्यातून पण त्यांनी ॲडजस्ट करून हे डेअरिंग केलेलं आहे. त्यासाठी तर आमच्या सगळ्या मित्रांच्या शुभेच्छा तर आहेच त्यांच्या पाठीशी, प्लस सपोर्ट पण आहे. त्यांनी खूप प्रगती करावी हीच आमची इच्छा आहे.
आणि 4 वर्षापासून आम्ही बघतो या कॉलनीत आता वारंवार लोकसंख्या वाढत आहे, त्यामुळे आम्हाला काही आणायचं झालं तरी गावात जावं लागते, जवळ काही नव्हतं. त्यामुळे हा ऑप्शन खूप छान केलेला आहे त्यांनी गिफ्ट शॉपीचा. बड्डे तर होतच राहतो, त्यासाठी आम्हाला कधी शिफ्टमध्ये असतो, घरात महिलांना जायला लांब पडते, त्यामुळे हे दुकान खूप जवळ आहे, चालत पण येऊ शकतं. सगळ्यांनी भेट देणे आवश्यक आहे, सगळ्यांनी जरूर यावे. आणि स्टेशनरी पण खूप छान आहे. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण? आमचे मित्र गिरीश पाटील, आम्ही दोघं जण सोबत 30 वर्षापासून सोबत आहे. अरे वा. आमचं शिक्षण आणि नंतर आमचा पुढील प्रवास हा सोबत आहे. आणि तळेगावला आम्ही शिक्षणाचाही प्रवास सोबतच आहे. तळेगावला आम्ही दोघी शिफ्ट झालो सोबतच. गिरीश पाटील यांनी आज इथे जे गिफ्ट शॉप आणि स्टेशनरीचं शॉप टाकलेलं आहे, हे अत्यंत लाभदायक होणार आहे इथल्या परिसरातील लोकांना. कारण काहीही घ्यायचं म्हटलं तर गावात जावं लागत होतं. आणि बड्डे म्हटल्यावर संध्याकाळी असे बड्डे असतात, आणि ते नंतर जॉब करून आल्यावर एक काम होतं की गिफ्ट घ्यायला आपल्याला तळेगावात जावं लागत होतं. पण आता इथं जवळ एक शॉप ओपन झाल्यामुळे सगळ्यांना सोयीस्कर पडेल. आणि इथं आल्यावर आज तुम्ही बघू शकता की त्यांनी जे मटेरियल आणलेलं आहे त्या मटेरियलची क्वालिटी खूप चांगली आणि वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला इथं पाहायला मिळतील. एक म्हणजे कमी किमतीपासून जास्तीत जास्त तुमच्या रेंजमध्ये त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकतात, आणि नक्की तिथल्या लोकांना याचा फायदा होईल. सर नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार, माझे नाव अमोल पावरा. मी मस्कानीस कॉलनी 2मध्ये राहतो. बरं. तर इथं आपल्या जवळपास स्टेशनरी किंवा गिफ्ट शॉप नसल्यामुळे एक उत्तम पर्याय म्हणून चांगलं झालं आहे कॉलनीच्या परिसरासाठी. आणि मेन म्हणजे मराठी माणसांनी एक उद्योग चालू केला आहे, त्याच्यावर खूप आनंद आहे. त्यामुळे मी त्यांना या शुभेच्छा देतो. गरज नाही ठेवायची. राधाकृष्ण सरळ पाय देऊ स्ट्रेट उभा राहा. नाही आज भाजी तिथे अशा करशील मोठं आहे ना असं ओढायचं. 1 मिनिट मला तुमचे फोटो काढले फॅमिली. ते आहे हो करायचं सर. ओके डन. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणायचं तर पहिले